ग्रामीण अर्थकारणाला चालना देत जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या कराड येथील कृष्णा सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र पूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यांपुरते मर्यादित होते. आता यामध्ये ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यांची भर पडणार असून या नव्या 3 जिल्ह्यांमध्ये कार्यविस्तार करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे. सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांनी सन 1971 साली सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी यांना केंद्रस्थानी ठेवून कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा बँक गेली 55 वर्षे सातत्याने कार्यरत असून ग्रामीण व सर्वसामान्य घटकांचे हित जपण्याचे काम करत आहे. बँकेच्या 31 मार्च 2026 अखेर एकूण ठेवी 951 कोटी 35 लाख रुपये असून 561 कोटी 54 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 1512 कोटी 89 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेचे भागभांडवल 12 कोटी 30 लाख रुपये असून स्वनिधी 130 कोटी 63 लाख रुपये इतका आहे. तसेच बँकेला 20 कोटी रुपयांचा ढोबळ नफा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सलग 12व्या वर्षी निव्वळ NPA 0% राखण्यात बँकेला यश आले आहे. ग्राहक सेवेसाठी बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून मोबाईल बँकिंग, UPIद्वारे व्यवहार, गुगल पे, फोन पे, ATM सुविधा, ई-कॉमर्स, NEFT, RTGS, NACH यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यांमध्ये 27 शाखा आणि 1 विस्तारित कक्षाद्वारे बँक सेवा देत आहे. आता रिझर्व्ह बँकेने कार्यविस्तारास मंजुरी दिल्याने लवकरच ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यातही बँकेच्या नव्या शाखा सुरू करून ग्राहकांना अधिकाधिक सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे.